तर गाईस, तुम्ही कधी असा वडापाव खाल्लाय का जिथे तुम्हाला एक वडापाव घ्यायलाही अर्धा किंवा कमीत कमी 40 मिनिटं तरी वाट बघायला लागते? चला, आज तुम्हाला अशा ठिकाणी नेतो म्हणतात की तिथे वडापावची सुरुवात झाली आपल्या पूर्ण भारतामध्ये. त्याचं नाव आहे अर्थातच अशोक वडापाव, सगळ्यांना माहिती आहे. तर ते दादरला आहे आणि आम्ही आता दादरला आलोय आणि तुम्ही गर्दी बघताय. आम्ही पोहोचलो आणि गर्दी बघा. तर तिथपर्यंत गर्दी आहेच, पण जसे जसे आम्ही पुढे पुढे चाललो होतो ना, तसे तसे आमच्या मागेही लोक यायला लागली होती. म्हणजे खूपच गर्दी वाढत चालली होती आणि खूप कंटाळी आला होता उभं राहून. ऑब्व्हियसली ऊनही खूप होतं. पण 40 मिनिटानंतर माझा नंबर आला फायनली आणि नंतर मी ऑर्डर दिली 2 वडापावची. पण मला त्यांची बोलण्याची पद्धत काही आवडली नाही. ते वर्कर्स होते तिथे, ओनर नव्हते, अशोक सर तिथे नव्हते. खूपच गर्दी होते त्यामुळे असे बोलत असतील. पण ठीक आहे, खूप फेमस आहेत त्यामुळेही बोलत असतील, काही सांगता येत नाही. पण मला तर त्यांची बोलण्याची पद्धत आवडली नाही. चला ठीक आहे, आपण वडा